दोन एक इश्यूज आसा अनस्किल्डाची भुरगीं आसा ते तेंची मेडिकल जाली तुका तरी खबर आसता जेन्ना मेडिकल जाता तेन्ना कंपनी चालू आसतना ते स्क्रब करूंक मेळना म्हणजे पंचायती लेटर आनी आमकां रिप्लाय घेवन आमकां कांयच रिप्लाय कोण्यातले घेतलं कोणातले घेतले हे घेऊन ना अर्थ आमचे मेडिकल एक झाले काय झाले आणि नुसतं म्हणजे रामदेव गावाला हे आणि तेंच्यांनी कितें केलें जेन्ना मॅगी बंद आसली तेन्ना हें केलें जे कोण वर्कर आसा तेन्ना सेटलमेंट करून घातलें आमच्या वर्करांनी करून जेन्ना सेटलमेंट केलें तांकां घेतलें सेटलमेंट करून तांकां घेवना काय खबर आहा सगळं तुम्ही म्हाका ते काय सेटलमेंट केलं आता ते ना सांगू तुम्ही मागीर म्हाका पयशे दिले म्हाका पयशे नाका म्हाका रेंट काम तेन्ना ते मातशें लॉकडावन जालें पयशे दिले काम सारकें चलना पैसे घेतले पळय तांकां कामाक पयलीं घेतले पयशे दिता पैसे घेवंक ना पयशे कामाक घेवंक ना काम जाय पयशे नाका कामाक घेता म्हाका काम कशें ते कामाक घेता मरो पयशे दिता तुका आनी कामाक घेता म्हणजे पयशे कामाक म्हाका घेतलो न्यू जॉयन करता घेतलो पयशे 60,000 रुपये दिले म्हाका पयशे म्हाका तुका पयशे घे मरो तुका करून ते घेतलो म्हाका करता घेतलो आनी मागीर ते कंटिन्यू केलो पयलीं 2-4 वर्सां काम केलें परत काडलो टोटल तुजी 12 वर्सां आली आता कामा ना मरे कामा वयतलो भितर बसया जालो तुमकां सगळ्यांक येवकार आयज आमी आतां सद्या आसा मावळिंगे ह्या गांवांत आमच्या फाटल्यान तुमी पळोवपाक शकता नेस्लेची कंपनी आहा सगळे जाण जाणा ही केदी व्हडली कंपनी जी गोंयान आसा गोंयकारांच्या एम्प्लॉयमेंटाक लागून हांगा स्थापन जाल्ली पूण आयज हांगा एक प्रोटेस्ट चल्ला हांगाचे थोडे आमचे लोकल जे आसले जे कॉन्ट्रॅक्टाचेर हांगा काम करताले कितलीशीं वर्सां ते हांगा काम करून पासून तांकां बारीक बारीक कारणांक लागून नाल्यार कारण नासतना पासून घडयल्लें कारण आसून तांकां कामा वयले काडलेले आहा सो हांगा ते बसला सो आमकां जेन्ना फोन येयलो तेंच्या कडल्यान की अशें अशें आमी बसला म्हणून की आमकांय खबर नासलें ते आतां 1 म्हयनो जाले मोदी बसता मोदी ना पूण आतां कंटिन्युअस ते सोमारच्यान हांगा बसलेले आहा सो आमकां दिसलें हांगा येवचें आनी जाणून घेवचें की तेंचे कितें प्रॉब्लम आहा कितें इशू आहा काय म्हणून जेन्ना आमी तेंच्या कडेन सविस्तर डिस्कशन केलें आतां आमी जेन्ना हांगा येवन तेंच्या कडेन उलयले तेन्ना आमकां कळ्ळें की हो जो विशय आसा हो विशय फक्त हांगाच ना तर हो गोंयभर आसा आनी गोंयभर हो प्रॉब्लम सगळी कडेन सेम आसा आतां हेंचो इशू कितें आहा हांगा आमच्या वांगडा जे फाटल्यान आमच्या वांगडा जे बसलात फाटल्यान आसा ते ह्या कंपनीन कोण 10 वर्सां कोण 12 वर्सां कोण 6 वर्सां कोण 15 वर्सां अशें काम केल्लें आहा तेंच्यान जेन्ना कंपनी सुरू जाल्ली ती कंपनी घडोवपाक आनी कंपनी वयर काडपाक हे जे हांगासले जे लोकल एम्प्लॉईज आसा तेंच्यान लोकल आमचे जे गोंयकार आसा तेंच्यांनी ही कंपनी घडोवपाक आपलो हातभार लायला आपल्या लायफांतली 12 वर्सां 15 वर्सां तेंच्यांनी दिला आनी ते कॉन्ट्रॅक्टाचेर दिला काम ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टाचेर ते इतली वर्सां रावला कॉन्ट्रॅक्टराच्या अंडर रावला आतां अशी पाळी येयली की एकट्याक एक रिजनाक लागून कामा वयले काडून उडयला इमेजीन करा कोण 12 वर्सां काम करता कॉन्ट्रॅक्टाचेर आनी ताका मदींच काडून उडयता फाल्यां तेजी फॅमिली आसता फॅमिली आसा तेंची भुरगीं आसतलीं स्कुलाक वयतालीं आसतलीं तेंच्यान कितें लोन घेतला आसतलें सगळे गजाली आहा व्हडली काय तांकां सॅलरी ना पूण तांकां बेजीक तेंची
तेंचो घर चलोवपाक फॅमिली चलोवपाक पासून सध्या तेंच्याकडे जायना. रिजन कितें? हे मॅनेजमेंटान तेंकां काडून उडयला. आता मॅनेजमेंटा कडेन गेल्या उपरांत मॅनेजमेंट कितें म्हणटा, कॉन्ट्रॅक्टराक तुमी विचारा. कॉन्ट्रॅक्टर कितें करता? चडशे कॉन्ट्रॅक्टर हांगा सुद्दां आतां म्हाका दिसता एक काय दोनूच लोकल कॉन्ट्रॅक्टर, बाकी सगळे चडशे आहा ते मायग्रंट कॉन्ट्रॅक्टर आहा. हे मायग्रंट कॉन्ट्रॅक्टर कितें करता? आमचे गोंयकार हांगा 3 शिफ्टी आसा. गेटीचेर येतात, कामाक म्हणून येतात. आता खुबशे लोक म्हणटात कितें, गोंयकारांक काम करपाक नाका, गोंयकार आळशी. जाल्यार हे जे काम करतात पळय, जेंका काम करपाक जाय म्हणून ते हांगा गेटीचेर येतात आनी आपल्याक कामाक लागून ते हजेरी लायतात. जेन्ना ते लायता तेन्ना सुपरवायझर डिसायड करता कोणाक कामाक घेवपाक जाय, कोणाक भितर धाडपाक जाय. त्या टायमाचेर मेजरली जो प्रेफरन्स मेळटा तो मायग्रंटांक मेळटा, भायल्या लोकांक मेळटा, भायल्या कामगारांक मेळटा. तेंकां ते भितर धाडटात, तेंकां काम दिता. तेंचे 25 दीस 26 दिसाचे जे तेंचे जे मंथली तेंकां काम मेळपाक जाय ते कामगारांक ते काम मेळटा. पूण आमचे जे लोकल आसा तेंकां म्हयन्यान 10 दीस 12 दीस 15 दीस अशें काम मेळटा. आनी ते कित्याक दितात हे मुद्दाम काम? की तेंच्यांनी वाजोन हे काम सोडपाचें, तेंच्यांनी हांगा कामाक येवपाचें ना, तेंच्यांनी वाजोन दुसरें काम सोदपाचें आनी हांगा तेंच्यांनी फक्त मायग्रंटांक भरपाचें अशें चल्लां. आतां हांगाय हीच परिस्थिती जाल्ली आसा. थोड्यांक बेश्टेच दीस चड जाला म्हणून कोणाक काडले, कोणाक कितें युनिफॉर्म कितें घालूंक ना म्हणून काडले, कोणाक कितें बूट घालूंक ना म्हणून काडले, कोणाक कार्ड शेणला म्हणून काडले. बारीक बारीक कारणांक लागून हे 12 वर्सां 15 वर्सां काम करपी लॉयल एम्प्लॉईज तेंकां काडले. कोणाक बेश्टोच पियाला म्हणून काडले. तेणे सांगले आपली टेस्ट कर, आपूण पियाला जाल्यार आपली टेस्ट कर. बेश्टे फकाणांनी कितें जालें तेका टेस्ट करपाक तेका टेस्ट करूंक ना, तेका घरा चल म्हणून लागले आयज, मागीर म्हणून लागले 8 दिसान घेता 10 दिसान घेता, घेवकूच ना. अशी परिस्थिती ह्या कंपनीनी सध्या चल्लेली आसा आनी ह्या कंपनीत तेच चल्ला. ह्या कंपनीचे जो उसगांव प्लांट आसा तेचोय सिमिलर इश्यू आसा. थंयसरूय जे मायग्रंट आसा, मायग्रंट सुपरवायझर आसा, मायग्रंट कॉन्ट्रॅक्टर आहा, ते आमच्या गोंयकारांक भितर घेयनात. स्पेशली कॉन्ट्रॅक्ट लेबरांच्या ही हालत करतात. तांकां गेटीचेर ते कॉन्ट्रॅक्ट आपले आमचे लेबर आसा ते पयच्यान आपल्या घरा कडल्यान त्या टायमाचेर येतात, गेटीचेर रावतात, हजेरी लायता. तो सुपरवायझर तांकां सांगता तुमकां आयज काम ना, तुमी घरा चला. जे तुम्ही विचार करा, तांकां मेळटा 400-500 रुपया वॉटार, 600 रुपया कितें मेळटा ते दिसावड्याचेर डिपेंडींग तेंच्या कामाचेर. तो मनीस आपले पेट्रोल घालून आपलो टायम वेस्ट करून तो येता, गेटीचेर रावता आनी काम ना म्हणून परत वयता. जर त्या गोंयकाराक काम करपाचें नासलें जाल्यार तो गोंयकार ह्या गेटीचेर येवचो नासलो. आपल्या घरा कडल्यान तयार जावन आपले पेट्रोल खर्च करून नाल्यार बसीन बसोन ह्या कंपनीच्या दारा फुड्यान येवचो नासलो. आयज आमच्याच गोंयान आमचोच गोंयकार कामाक ह्या गेटीच्या भायर भीक मागता. विचार करा, हे कितले सिरियस इश्यू आहा तो. आमच्या गोंयान कंपनी जाल्या तांकां सगळी परमिशनां हे ते मेळ्ळा, कित्याक लोकल एम्प्लॉयमेंट करतले म्हणून. हांगा पोल्युशन सगळे लोकल खाता, सगळे ट्राफिकाचे लोकल खाता, मायग्रेशनाचो इश्यू लोकल फेस करता, सगळे इश्यूज लोकल फेस करता. जाल्यार हांगा एम्प्लॉयमेंट लोकलांक कित्याक ना? जाल्यार हो प्रश्न आयज आमी हांगा जेन्ना येयले आमकां हो प्रश्न कळ्ळो. आतां हो प्रश्न आतां हांगा थोडे एम्प्लॉईज आहा जेंचे ऑलरेडी लेबर कमिशनान तेंचे केसीस आहा ते चल्लेल्या. हांगा प्रेसिडेंट आसा, हे राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ गोवा युनिट आसा तो, तेका पासून कामार काडलेलो आनी कामार घे म्हणून तेका कोर्टाची ऑर्डर आसा. ऑर्डर आसतना पासून तेका दुसरी नाटकां करून फिक्स टर्म एम्प्लॉई हे ते करून तेंकां ते नाचयत आसा. अशी परिस्थिती हांगा करता. आनी लेबर कमिशनर डायरेक्ट सांगता की कॉन्ट्रॅक्टाचेर आसा तो कॉन्ट्रॅक्टर डिसायड करतलो, आमी कितें करपाचें. जे विचार करा, हांगा कॉन्ट्रॅक्टाच्या अंडर आतां ह्या फॅक्टरीनूच हांगा 1,500 एम्प्लॉई आसा. भितर मेजॉरिटी मायग्रंट आसा. पूण जे गोंयकार आसा ते जर हांगा येवन हांकां सपोर्ट दिवपाक जर तेंच्यांनी सोदलो जाल्यार तेंकां नोटीसी वयता, तेंकां धमक्यो वयता की आमी तुमकां कामा वयल्यान काडून वयतले. तेका लागून हांगा तेंकां आपले गांव भाव, आपल्या फ्रेंडांक, आपल्या कलिगांक इतली वर्सां काम केलां तेंकां सपोर्ट करपाक सुद्दां येवपाक तेंच्या कडेन हिम्मत तेंच्या कडेन उरलेली ना. कित्याक ही दबावशाही हुकुमशाही जशी बीजेपी सरकारान केल्ली आसा तीच हुकुमशाही हांगा हे कंपनीज करता, हे मल्टीनॅशनल कंपनीज करता, हे भायले कॉन्ट्रॅक्टर करता. सो हेच्या विरोधान खंय ना खंय तरी एक आवाज जावपाक जाय, एक चळवळ जावपाक जाय. आमी आयज मुद्दाम हांगा येयले
अंडरस्टँड करपाक, कित्याक हीच कंप्लेंट आमकां नेस्ले फोण्या उसगांव हीच कंप्लेंट येयल्ली आसा. आमी थंयसरूय वयतले. आयज आमकां हो इश्यू कळलो आसा. हो इश्यू घेवन आमी फुडें वयतले. आमी मंत्र्याकूय मेळटले. मंत्र्या कडेन वचोन, मिनिस्टरा कडेन वचोन आमी हे डिस्कस करतले. आनी फुडल्या असेंब्लीन आमचो आमदारूय आयज येयल्लो आसा. फुडल्या असेंब्लीन वचोन जेन्ना असेंब्ली येतली तेन्ना आमचे जे लेबर कॉन्ट्रॅक्टर आसा आनी जे गोंयकार आसा तांकां तितले वरां, तितले दीस काम मेळपाचो हो डिमांड आमी करतले. तांकां अशें तुमी कामा वयल्यान विदाउट एनी रिजन नाल्यार सिली रिजन घेवन तांकां कामा वयल्यान काडपाचें कितें आहा पळय हें बंद जावपाक लागून, कायदो करपाक लागून आमी ते डिमांड करतले. आमच्या गोंयकारांक जे लोक काम करपाक सोदता तांकां तरी तुमी काम हांगा दिवपाक जाय. तांकां गेटी वयल्यान तुमी परत धाडपाक जायना. हो आमी कायदो करतले. आनी हांगा जे बसला तेंचो रायट तांकां मेळपाक जाय म्हणून मिनिस्टराक पयलीं आमी मेळटले. मिनिस्टर जर आयकना जाल्यार मागीर असेंब्लीन वचोन असेंब्लीन हो विशय मांडपाची तयारी आमी दवरता. आमच्या वांगडा हांगा प्रेसिडेंट आसा मिस्टर आनंद. हांव मागता तेच्या कडेन की तेणी ब्रीफ करचें की हांगा सिच्युएशन कितें आसा आनी एक्च्युअल हांगा स्टोरी कितें जालें. मी आनंद शिरोडकर, राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ गोवा युनिटाचो अध्यक्ष. आज 2013 पासून आमचे इश्यूज चाललेले आसा, आमी काडलेले आहे. पहिलो मेन पॉयंट काय इलिगल कामा पासून काडलेले आसा कामगार. 2013 पासून पयलीं नेसले कॉन्ट्रॅक्ट वर्कर युनियन आसले. ते युनियनचो प्रेसिडेंट मी आसलो. ते युनियन रजिस्ट्रेशन केला गोंयांत. पयले युनियन आमी केल्लें रजिस्ट्रेशन. ते केलं प्रेसिडेंट आसा म्हणून हे कंपनीन खोटे आरोप लावन ह्या कॉन्ट्रॅक्टरांनी म्हाका काडलो. 2013 पासून 2021 केस जिखलो. कोर्टान ऑर्डर काय सांगला की पहिलो पॉयंट असा तू केला त्या कायद्याप्रमाणे करू ना, कायदो तोडलेलो तू, म्हणजे कायद्याच्या विरोधात तू केला म्हणून. दुसरो पॉयंट ताका सांगला का डायरेक्ट रिइन्स्टेट कर म्हणून. तिसरो पॉयंट सांगला का बॅक इन सर्व्हिस, रिइन्स्टेट बॅक इन सर्व्हिस आणि 60 दिसाच्या भितर सगळं पेमेंट उरलेलो दिवपाक जाय. त्यांनी आजपर्यंत पगार 3.5 लाख पेंडिंग ठेवला, तो दिवना फुडलो पगार. आणि त्यांनी जॉईनिंग करता असताना फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मडगावाच्या पुढे इथून 90 किलोमीटर लांब तिसरं मार्ग घालपाक ते पदे हॅरेसमेंट करपाक चालू. हो माझो इश्यू जालो. घेऊन आजपासून रेडी ना. कंपनीक सुद्धा सांगले ते आयकोंक रेडी ना. दुसरो इश्यू आता आमचे लोडिंगाक म्हणून कॉन्ट्रॅक्टर वर्कर आसले तांकां म्हापसा 2015 इश्यू सॉल्व जालेलो आसा की तांकां 14 वर्कर आसले. 5-5 जाणांक घेवपाक जाय म्हणून अजून पर्यंत घेवना. दुसरो कॉन्ट्रॅक्टर चेंज जालो. आता बाकीच्या वर्करांक घेतले, आमच्या वर्करांक घेवना. निखिल गांवस आसा आमचो लक्ष्मण गांवकर, ताका काडला म्हणून लेबर कमिशनान कंप्लेंट दिली. 3 महिने आता कंप्लेंट हेडीन धुलयता. म्हापसा बिचोलच्यान धाडटा म्हापसा बिचोली. आता ती बिचोले परत धाडला. बाकीच्या थोड्या वर्सांनी डायरेक्ट काडल्या. 7 दीस आठवड्याचे दीस काम 6 दीस आमकां आसता. 7व्या दिसा मुद्दाम कामाक आपयलो. मॅन पॉवर कमी कामाक या म्हणून त्यांनी ताका एक्स्ट्रा 1 दीस सुटी दिवंक जाय आसल्या 7 दीस भरल्या म्हणून. त्यांनी डायरेक्ट सांगलें HR सांगला आणि HR असिस्टंट मॅनेजर किशन पेडण्याकार तेणी सांगला म्हणून प्रसाद नायक म्हणून आसा तेणी सांगले की किशन पेडण्याकार असिस्टंट मॅनेजर आसा तेणी सांगला की तुका घरा बसो सांगला, तू ऑलरेडी 7 दीस भरले 10 दीस भरलेले आहा. दुसरो नितीन मळीक तिरुमला कॉन्ट्रॅक्टर, हेची दादागिरी सदां तेंची दादागिरी. कोण शूज ना म्हणून मागता, कोचांनी काम करून घेता, क्लास फुटलेले ड्रेस ना भितर सांगूंक गेले काडून उडयले. बरं SP एंटरप्राइज बिचोले कॉन्ट्रॅक्टर तो हे जाणून सुरू करतात. जे कोण आमच्या वांगडा भुरग्यांक बसले काय तांकां सांगता डायरेक्ट तुम्ही उपाय नाल्यार अंडरटेकिंग लिहून द्या तेंच्या वांगडा बसपाचें ना, तांकां सपोर्ट करप ना म्हणून. हांगा कॅन्टिनाची बायलां हांगासर आमकां जॉयन जाल्ली 14 जाणां जॉयन जाल्ली. ह्या सुपरवायझरांनी तांकां मॅनेजरांनी कॅन्टिनाच्या सांगलें तेंच्या कडसून काय तरी फसोवन बरोवन घेता आनी तांकां सांगलें तांकां आतां सांगशा आतां तुमकां कामा वयले काडून उडयतले. तांकां कांयच सांगपाचें ना म्हणून. हांगातली गजाल वाचता कळपाची ना. आमच्या कडे काय त्यांच्या लिहून येता खबर ना. हे पद्दतीन त्यांचे हॅरेसमेंट चालू आसा. कामगारांक काय इलिगल काडल्या. मेन प्रॉब्लेम ही सगळं इलिगल काडल्या. काय कारण नासतना इलिगल काडल्या. म्हणून आमी मागता सरकारा कडेन हे कमी एक दुसरो पॉयंट कमिशनरा कडेन जेन्ना मेळटा आमी कमिशनर सांगता कॉन्ट्रॅक्ट वर्करांचो इश्यू आमी कांयच करूं शकना. जो कॉन्ट्रॅक्टर करीत तो कायदो तो सरळ सांगता. हे लेबर कमिशनर आसा ते सांगता तू कॉन्ट्रॅक्ट वर्कर मरे म्हणटा खंय बरयल्या म्हणटा घेवपाक जाय म्हणून. ते नेसल्यान घेवपाक जाय म्हणून बरयल्या काय. आमी सांगलें आमकां काडल्या तुजें तशें घे म्हणून. हे कमिशनराचें तेंच चलता. म्हणजे हे कामगारांचे कमिशनर काय मॅनेजमेंटाचे कमिशनर लेबर कमिशनर काय कळना.
पण सरकारान याची मातशें दखल घेवची, ह्या कमिशनराचेर मातसो लक्ष ठेवचो. कांयच ना, हे म्हाका दिसता की ह्या लेबर कमिशनराचो कांयच लक्ष ना ह्या कामगारांचेर. आमचे मॅटर या आमी जे सांगता ते आमचे कडेन सगळे प्रूफ आसा. 2018 मॅटर फेल्युअर जाल्लेली नॅशनल कॉन्ट्रॅक्ट वर्कराची युनियनाची आता 2025 लागले तरी अजून ती कोर्टाक मॅटर येना. ती कॅरी काढला, हे रिझन काढला, ते अजून त्याच सांगता, अजून कोर्टाक येऊना. 2017 मॅटर फेल्युअर रिपोर्ट लेबर कमिशनर पणजे जाहीर झाले, अजून मॅटर येऊना. हे लेबर कमिशनर कसले काम करता काय खबर नाही, कामगारांच्या फेवरान करता काय मॅनेजमेंटाच्या फेवरान करता काय कळना. हे सरकारान इतकेच सांगतात. आयज आमी वन मावळिंगा ह्या गांवांत आसा आनी नेस्ले कंपनीच्या भायर हे जे कामगार आसा ते आयज स्ट्रायकाक बसल्या आनी राष्ट्रीय मूल निवासी बहुजन समाज कर्मचारी समाज यांच्या नेतृत्व संघाच्या नेतृत्वाखाली आयज आनंद शिरोडकर हो त्यांचो अध्यक्ष आसा. तेणें तुमकां सांगलें, तशेंच आमच्या आरजीपीच्या पक्षाच्या नेत्यान मनोज परबानूय सांगलें, दिसून येता की ह्या सरकाराक हो बीजेपी सरकाराक मातूय पडलेलें ना ह्या कामगारांचें. कारण एकूच आसा की हेच्या पयलूय विधानसभेन आमी हे कामगारांचे प्रश्न खुबशे मांडलेले, कित्याक खूब कडल्यान आमकां परत लोक जे कामगार आसा ते विचारीत आसता, सांगीत आसता आनी कितें कितें त्रास जाता, तांकां कितें हॅरेसमेंट जाता हें सगळें सांगता. आनी आयज हांगा येवन तरी आमकां खूब आनी कितें कळोन येयलें की कशें तांकां काडले. 2-2 वर्सां 3-3 वर्सां ब्रेक दिल्लो आसा, परत भितर घेयना. थोडे 15 वर्सां 13 वर्सां 10 वर्सां काम करता पण तांकां सडनली काडून उडयता. सो हे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर्स आसा, कॉन्ट्रॅक्ट लेबरांचेर अन्याय जो आसा हो हांगा दिसून येता. आमी आयज वन मावळिंगा आसा, पळयता उजगांव, आतां आनी बाकीचे कंपनीचोय आमकां रिक्वेस्ट येयल्लो आसा. तेजे पयलीं वेर्ना आमी गेल्ले IFBचे, सो तांकांय तशेंच काडून उडले. फिक्स टर्म लेबर टर्म एम्प्लॉयज म्हणून घेतात तेन्ना मागीर रोखडेच काडून उडयता. सो हे जितले विशय आसा हे विशय खंय ना खंय आमी सगळ्यांनी पळोवपाक जाय, पण सरकाराचो हेजो दुर्लक्ष जाल्लो आसा. आनी ह्या बाबतींत आमी विधानसभेन हेच्या पयलीं आवाज केल्लो आसा. आतांय फुडें हेंचो प्रश्न जो आसा तो विधानसभेन काडटले. तशेंच जो लेबर कमिशनर आसा, लेबर कमिशनरा कडेन हो प्रश्न आमी घेवन वयतले. कारण अशें जाल्लें आसा की लेबर कमिशनर केर्लेस करतात. जे तांकां सांगलें त्या भशेन अशें दिसून येता की लेबर कमिशनर तांकां केर्लेस करता, ताका पडलेंच ना हेंचें. कित्याक इतली वर्सां समज हे डिले जाला, हे आयज हांगा बसल्या, हो एक कारण आसा, तो म्हणजे तेंचें पोट. आनी पोट हे जगपाक लागून आसा. आनी हांगासले जितले लोकल आसा हे हेजेर डिपेंडंट आसा. ही जी कंपनी आसा ही कंपनी आमच्या गोंयांत आसा, हांगा बिचोलेच्या एरियेन आसा. आनी ह्या बिचोलेच्या एरियेन प्रत्येक जे नागरीक आसा जांकां काम करपाचें दिसता ते हांगा काम करूं शकतले म्हणून खंय ना खंय ही कंपनी येयल्या. आनी ही कंपनी येवन बसून समज आमच्या गोंयकारांक जो काम करपाक सोदता आनी तो गेटीचेर वचून रावता तेकाच समज काम मेळना आनी तेकाच भायर धांवडयता, तेका वच म्हणून सांगता, कार्ड ना, हें ना, तें ना, हें रिजन दिता आनी तेका धाडटा, जाल्यार ही कंपनी जाय तरी कित्याक? प्रत्येक वेळा ह्यो कंपनी आमच्या गोंयकारांचेर हॅरेसमेंट करता आनी भायल्या लोकांक हांगा हाडून करता. तुम्ही पळयतात ऑलमोस्ट 1,500 सुमार हांगा एम्प्लॉईज आसा, कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आसा. कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स 1,500 आसून बसून आमचे 50% बसून ते हांगा गोंयकार ना. सो ही परिस्थिती जेन्ना गोंयकारांक पयलीं अकोमोडेट करपाचें आनी मागीर भायल्यांक घेवपाचें ही आसूंक शकता. पण हांगा अशें दिसून येता की गोंयकारांक कशेय भशेन भायर काडपाचें. हॅरेसमेंट ह्या रितीन आसा की गोंयकारांक भितरूच सरपाचें ना. आनी ही दादागिरी कितल्याशा कंपनी जाता, हेच कंपनी न्हू कितल्याशा कंपनी जाता. आनी हेजो आमी पूर्णपणान निशेध करता. आनी फुडें वचून आमकां खंय ना आमकां एक पॉलिसी स्ट्रक्चर जाय, एमेंडमेंट्स जाय. हे एमेंडमेंट्स कशे हाडपाचे आनी कशे फुडें व्हरपाचे. कित्याक अशें समज चलत लागले आतां गव्हर्मेंट सेक्टरानूय काम मेळना, प्रायवेट सेक्टरानूय अशें जालें, कॉन्ट्रॅक्ट लेबराकूय अशें जालें, जाल्यार फुडें गोंयकारांक म्हणटा तें काम मेळपाचें ना, गोंयकारांक उपाशी मरचें पडलें. आनी गोंयकारांक फुडें म्हटल्यार गोंयकारांच्या भुरग्यांकूय वयर काडपाक मेळचें ना. गोंय सोडून गोंयकार दुसरे स्टेटीन दुसरे कंट्रीन वयचे पडले. आनी ही परिस्थिती आयज हो बीजेपी सरकार हाडटा. आनी बीजेपीचो जो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आसा हेणेन आजून ह्या असले जे कॉन्ट्रॅक्ट लेबर्स आसा हेच्या बाबतींत हेच्या पयलीं आमी सांगलेलें जो मिनिस्टर आसा लेबर एंड एम्प्लॉयमेंट हेकाय सांगलें. तेंच्यांनी आमकां आश्वासन दिल्लें की हेंका लागून आमी सारकी पॉलिसी हाडटले आनी सारको स्ट्रक्चर हाडटले. पण तो आजून पर्यंत स्ट्रक्चर दिवना. आनी ह्या येता विधानसभेन वचून आमी तो प्रश्न जो आसा हो मांडटले. कितें आसा आमच्या कर्मचाऱ्यांक न्याय मेळोवपाक जाय हीच आमची मागणी आसा. हीच मागणी घेवन आमी फुडें वयतले. कित्याक गोंयभरांत कितलेशे अशे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आसा. आमी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सांच्या बाबतींत
वसत रेझोल्युशन मांडलेलें आनी तें रेझोल्युशन जो सरकारान फाटी घेतले म्हणल्यार सरकाराक आमी करूंक शकना, तांकां रेग्युलायज करपाक शकना हें तेणें सांगलें. मात आयज अशें दिसून येता जे कॉन्ट्रॅक्टार पासून रावपाक सोदता कामाक, म्हणल्यार एटलिस्ट आमकां कॉन्ट्रॅक्ट पोट भरपा सारकें तरी आमकां पगार मेळचो, कितें तरी पोटाक पडचें, आमची फॅमिली कशी तरी पोसपाक मेळचें, इतले तरी मेळचें हेंच मागता. तांकां पासून आयज हांगा घेयना आनी आमी जे आमचे हांगा वर्कर जितले बसल्या तेंचे कडल्यान जो रुलींग पक्षाचो आमदार जावं मिनिस्टर हेंच्यांनी येवन खंय ना हांगा येवन पळोवपाक जाल्लें, जावं मिनिस्टरान येवन पळोवंक जाल्लें की बाबा चल्लां कितें प्रॉब्लेम आसा, मिनिस्टर कित्याक लागून आसा, लोकांची समस्या आसा ते सुटावे करपाक लागून. हांगा तरी दिसता की ह्या मिनिस्टरांक मात्तूय पडलेलें ना, ह्या चीफ मिनिस्टराकूय मात्तूय पडलेलें ना, आनी पडलेलें आसलें जाल्यार तो हांगा जो लेबर कमिशनर आसा हांगा तेंच्या फुड्यान धाडटलो आसलो, त्या लेबर कमिशनराक सांगतलो आसलो की हेंचो कितें प्रॉब्लेम आसा तो सॉल्व करचो. आमी निश्चितपणे हे जितले तेंचे इश्यूज आसा हे लेबर कमिशनरा कडेन मांडटले आनी तांकां जसो न्याय मेळपाक जाय त्या भशेन आमचो प्रयत्न पूर्णपणे आसतलो. पावले जाल्यार फुडें गोंयकार वयतले तरी खंय हो प्रश्न पडटा. सो हेका लागून आमी विधानसभेन आमच्या बाबतींत कितें मांडपाक शकतले हेजो पूर्णपणे खात्री घेवन आमी ते फुडें मांडटले. हालींच काही दिसां पयलीं आमी पळयलें विरेश की TCPचे एक बऱ्यापैकी धडक मोर्चा तुवें घालून तांकां भाग पाडले, जो एक इशू आसलो तो सॉल्व करपाक. तशा पद्दतीन तुमी कितें आतां लेबर कमिशना कडेन वचपाक? हय पळय, पूर्णपणे आमी आमची जी मोहीम आसा ही गोंयकारांक हक्क दिवपाचो, गोंयकारांक जो रायट आसा तो दिवपाचो आसा. आनी कितलेशे प्रश्न आमकां येता. आतां कामगाराच्या बाबतींत आमकां कितलेशे जाण कॉन्ट्रॅक्ट करता, कशे कॉन्ट्रॅक्ट लेबरांक त्रास करता. मडकय सारके इंडस्ट्रियल स्ट्रीटीन आमी गेले, वेर्ना सारके इंडस्ट्रियल स्ट्रीटीन गेले, आमी उसगांव ह्या गांवांचो इश्यू मांडून घेतलो. म्हणल्यार प्रत्येक कडेन आयज हांगा बिचोले आसा. अशे कितलेशे गांवांतले जावं जे आमकां इश्यू येयल्या हे इश्यू आमी घेवन कशें तेजो सोल्युशन हाडपाक शकतलो हे करतले. आनी लेबर कमिशनर गेल्या त्या फावटी आनी एकदां आमी लेबर कमिशनरा कडेन गेल्ले, थोडे इश्यूज घेवन आमचे ते इश्यूज मांडलेले. पण अशें दिसता की लेबर कमिशनर कंपनीक चड सपोर्ट करता आनी लेबरांक सपोर्ट करपाक आनी कंपनीक चड सपोर्ट करता. अशें जावपाक जायना. आनी ताका लागून परत हे सगळे इश्यूज आमी एकटे हाडटले आनी परत ताका जाय जाल्यार तेजे फुड्यान परत येतले मांडटले. आनी ते समज जायना जाल्यार आमचे पूर्णपणे कसो तांकां विरोध करपाचो, कसो तांकां जाग्यार हाडपाचो हें आमकां सारकेंच खबर आसा. कित्याक हेज्या पयलीं कशी दादागिरी TCP सारके दादागिरी करता, समज आनी कोण दादागिरी करता तांकांय अशीच आमी जोडो शिकोवपाक फुडें सरतले. अनीश, आतां तुमी आयकले हांगा कितें इशू जाल्ला तो सद्या म्हाळुंगे आसा नेस्लेच्या भायर. जशें मनोजान सांगलें तशें इवन उसगांव सुद्दां हो इशू जाल्ला ह्याच नेस्ले कंपनीन. अशेंच कशें आयज मायग्रंटांक हांगा घेतात आनी आमच्या गोंयकारांक खंय ना खंय भायर काडपाचें हें षडयंत्र जें आसा हें सगळ्याक आमी पळयतात. हें फक्त इतल्या खातीरूच जाता की एका जशें आमी म्हणटा की पॉलिसी एक आसपाक जाय, ती खंयच ही पॉलिसी ना. जावं जेन्ना एक कंपनी येतात तेन्ना खंय तशें हांकां हें नासता की पॉयंट नासता की बाबा तुमी एम्प्लॉयमेंट जो आहा तो लोकलाक तुमी जशें आमी आमच्या पोगो बिलांनी आमी मांडलेलें की 80% तरी एम्प्लॉयमेंट जो आहा तो लोकलांक जाय. कित्याक ही कंपनी जी येता ती आमच्या गांवांत येता, हेचें पोल्युशन आमच्या लोकांक खावचें पडटा, हेचो त्रास सगळो आतां आमच्या लोकांक एक घेवचो पडटा. इतकें आसून जर आमकां एक जॉबूय मेळना जाल्यार एक कंपनी आमच्या गांवांत आसून फायदो कितें? हेच्या पयलीं आमी कितकेशे अशे भुरगे आमकां मेळटात ह्या सेम इशू खातीर येयल्ले आमच्या कडेन. हेच्या पयलीं आमकां भुरगे मेळा, ते काम करपाक सोदतात. एवरी टायम तुमी म्हणटा की गोंयकार सुशेगाद, गोंयकाराक काम करपाक नाका. लोक काम करपाक जाय. आतां वताक जे बसला एक देड म्हयनो जाले बसलात ते आयज. कोणी 10 वर्सां कामां केल्या, कोणी 15 वर्सां कामां केल्या. कित्याक बसला हे? बेकार म्हणून बसला ते, काय काम करपाक नाका म्हणून बसला ते पोटा खातीर आपल्या बसलात. खंय ना खंय तेंची आयज फॅमिली आसतली, घरा बायल भुरगीं आसतली, तेंचे आनी कितें लोन आसतलें, आनी कितें एक्सपेन्स आसतले. खंय ना खंय तेंच्या आयज पोटाक एक चिमटो येता म्हणून ते आयज बसला हांगा. आयज हेंकां तुमी आयज डिस्प्लेस करतात आनी फक्त मायग्रंटां काडून भरपाक सोदतात. हे कित्या खातीर जाता? तांकां एक गव्हर्मेंटाची फेल्ड पॉलिसी खंय ते गोंयकारांक राखपाक जावं गोंयकारांक प्रोटेक्ट करपाक, ताजो जॉब सेक्युअर करपाक खंयच पॉलिसी ना. अनएम्प्लॉयमेंटाक आमचे गोंय तुमी स्टॉपार व्हरून पावयला. गव्हर्मेंट जॉबाची जर आशा नात तुमच्या कडल्यान, तुमचे जॉब स्कॅम लँड स्कॅम हेतून तुमी सोंपयले सगळें गोंय. आतां आपल्या मेहनतीन कोण प्रायव्हेट सेक्टरान जर कोण बाबडो गोंयकार फुडें सरून काम करपाक सोदता तेकाय तुमी हांगा अशें वताक बसयतात आनी अशें ताका तुमी कामा वयले काडून उडयतात. सो गोंयकारांनी करपाचें कितें? खंय वचपाचें गोंयकारांनी? हे लोकांनी आयज प्रत्येक गोंयकारान विचार करपाचो आहा. हो प्रॉब्लम प्रत्येक घरान आसतलो जावं तुमच्या प्रत्येक कोणाच्या सोयऱ्याक आसतलो. लोकांनी कितें करपाचें? खंय वचपाचें गोंयकारांनी? जीव दिवपाचो ते तुमी सांगाल तुमी जीव दी, आमी तुका काम दिवपाक आमी असफल जाल्ले म्हणून तुमी आयज क्लियर सांगपाचें गोंयकारांक. हो BJPचो सरकार एक जॉब दिवपाक आयज गोंयकारांक फेल जाल्ला जॉब, आनी तुमी कसले गजाली करतात? आज जॉबा खातीर आयज तुमी रडयतात लोकांक. कितें करपाचें लोकांनी आयज? खंय वचपाचें? कोणा कडेन वचपाचें? स्पेशली जे BJPचे लोक आसा न्ही आयज ही आमी कॉन्स्टिट्युएन्सी पडली ही मयान पडटा. ही जागी तेकडून आमची बिचोले कॉन्स्टिट्युएन्सी
हांगातलो आमदार आहा तो बीजेपीचोच आमदार आणि आमचो जो बिचोलचो आमदार आहा तो बीजेपीक सपोर्ट केल्लोच आमदार. हे दोगूय आमदार आयज जे पडटा मॅक्झिमम लोक जे आयज अफेक्टेड आहा ते आमचेच कॉन्स्टिट्युएन्सीचे आणि ह्या मावळिंगे वाठारांतले हेच लोक चडशे मॅक्झिमम बसला हांगा. कितके फावटी आमदार हांगा येयलो, हेंची विचारपूस केली. आयज ते लेबरान गेले जाल्यार लेबर कमिशनर ताका डायरेक्ट सांगता की आमी काय करपाक शकना, कॉन्ट्रॅक्टर जाय तसो तुमकां जाय जाल्यार घेतलो जाल्यार काडटलो म्हणून. हे लेबर कमिशनर जे बसयला कोणा खातीर बसयला? हे लेबरांक लोकांक खातीर बसयला, कामगार खातीर बसयला काय कंपनी खातीर बसयला? कोण तुमचें काम कितें, तुमची ड्युटी कितें? ते लोक आयज तुमचे कडेन आपल्या समस्या घेवन येतात, पण तेची आयज स्वताचो प्रेसिडेंट आहा तेका कोर्टाची ऑर्डर आसा तेका आयज घेवपाक जाय म्हणून हांगा तेका तुमी घेयना. आयज कोर्टाक तुमी आयज कोर्टाची ऑर्डर तुमी आयज भायर मारतात. आयज जेन्ना हायकोर्टाची ऑर्डर येयली आनी तुमी जे ही सगळी जी इरेग्युलर जी घरां, इलिगल घरां मायग्रंटांची तेंकां तुमी रेग्युलायज करूंक आयज फटफडटात. पूण हेंकां आयज रेग्युलायज करपाक तुमी आयज तो कायदो हाडपाक तुमच्यान जायना. सो ह्याच्या वयल्यान तुमची आयज हेंची आयज बीजेपीची एक खरें कळटा रूप कितें तें, कित्याक हेंका खबर आहा खंय ना खंय गोंयकार आमचो आउट नंबर जाल्लो आसा आनी हे मायग्रंटाची वोट बँकार हेंचे आयज पॉलिटिक्स चलता म्हणून. सो फक्त ह्या राजकारणान रावपाक आनी आपले पॉलिटिकल पोळी बसपा खातीर हे षडयंत्र चल्लां. आनी अशेंच जर चल्ले जाल्यार हे जे थोडे उरलात पळय गोंयकार कामाक हांगा भितर ते आयज भियोन जे बाबडे रावलात ते येवपाक सोदता आसतले. पूण तेंकां खंय ना खंय भंय की तेंकां फाल्यां कितें नोटीस दिवन जावं कितें अशें फेक रिजन तेंकांय काडटले जशें हेंकां काडला तशें. तेका लागून ते बाबडे भियोन उरला पळय तेंकां तेंची परिस्थिती हीच जातली जर आयज आमी आवाज उठयना जाल्यार. सो मागता ह्या सरकारा कडेन जाता तुमचे कडेन एक्सपेक्टेशन अशी काय ना आमची, जाता जाल्यार हेंकां प्रोटेक्ट करा. स्पेशली ही जी पंचायत आसतली जावं हांगातलो आमदार आसतलो तेका मागता की हेंकां येवन विचारपूस करा. हे तुमचे वोटरूच हे, तुमकांच केन्ना तरी वोट मारला आसलो तेंच्यांनी जावं तेंच्या सोयऱ्यान तरी वोट मारला आसलो, तेच्या खातीर तरी इलेक्शनात कडेन फक्त येवं नाका. आयज ते बसलात पळय तेंकां मातशें याद पळयात तेंची परिस्थिती कितें जाला ती. सो गोंयकारांनी परत एकदां मागता हेचेर विचार करा. प्रत्येक गोंयकारांनी हेचेर विचार करपाची गरज आसा. तुझे नाव सांग आणि मी तुम्हाला फोन केलेला एकदा महाराष्ट्र. मी सुरेश शिंगाडे, मी बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा तसंच RMBKS जे आहे आमचं ट्रेड युनियन त्याचा मी पदाधिकारी आहे महाराष्ट्राचा. तर या ठिकाणी मी काल पण मी बाईट दिली. हा गोवा जो आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्याच्यानंतर स्पेशल टुरिझम झोन आणि स्पेशल कोस्टल मॅनेजमेंट झोन याच्या अंतर्गत हा गोवा आहे. तर याच्या अंतर्गत या देशाची जी कॉन्स्टिट्यूशन आहे, या देशाची जी डेमोक्रेसी आहे, हे सगळ्यात मोठी घातक ही अशा पद्धतीचे हे कायदे हे लोक बनवत आहेत. आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत या देशामध्ये ह्युमन राईट्स लेबर ॲक्ट जे आहे याला पूर्ण व्हायोलेशन करत आहेत ते लोक. त्यामुळे ही सगळ्यात मोठी समस्या लेबरांची होत आहे. बोरकर साहेब या ठिकाणी आलेत, फार महत्त्वाची आणि सगळे यंग लोक दिसत आहेत मला. या देशामध्ये आमचं एक विंग आहे राष्ट्रीय बेरोजगार मोर्चा म्हणून. तर या राष्ट्रीय बेरोजगार मोर्चामध्ये देशामध्ये किती बेरोजगार लोक आहेत, या देशामध्ये सर्वे आहे 83 करोड लोक भुकमरीच्या रेषेवर पोहोचवलेले आहेत. कोण लोक आहेत ते लोक? आता आम्ही सेन्ससचा मुद्दा जो हे केलेला आहे, सेन्ससमध्ये या कंपनीमध्ये पण लागू झाली पाहिजे. गव्हर्नमेंटच्या अंतर्गत कंपनी आहे तर कंपनीच्या अंतर्गत गव्हर्नमेंट चालत आहे, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मग गव्हर्नमेंटकडे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत, सगळ्या फिगर असले पाहिजेत. की आता तुम्ही मागच्या वेळेस या लोकांनी फार छान काम केलं मनोज भाऊने, की सगळा सर्वे घेतला की आपल्याकडे किती स्टुडंट आहेत, किती बेरोजगार लोक आहेत. तर या माध्यमातून हा आपल्याकडे फिगर आला. तर काय गव्हर्नमेंटकडे फिगर नाही आहे का? ते आम्हाला हे काम का करावं लागत आहे? गव्हर्नमेंटची मशिनरी कुठे गेली? गव्हर्नमेंटची मशिनरी का काम करत नाही? तर ह्या सेन्सस जर झाला तर या देशामध्ये किती % लोक आहेत, किती लोक बेनिफिशरीज आहेत, किती लोक व्हिक्टिम्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येणं गरजेचं आहे. आता तुम्ही सांगा मला, कोणते लीडर येत आहेत या गोव्यामधले जमीन घेत आहेत, बाहेरचे लोक येत आहेत जमीन घेत आहेत. कशासाठी जमीन घेताय माहिती नाही? या देशात या लोकांना तुम्ही हातामध्ये काम देत नाही, तुम्ही जमीन घेताय, जमिनीमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्ही करताय. त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बाहेरचे लोक आणताय, मायग्रेटेड लोक आणताय. आणि इथले जे इंडिजिनियस लोक आहेत, इथले जे गोवन लोक आहेत, या लोकांसाठी तुम्ही का काही करत का नाही? तर हा सगळ्यात मोठा मेन मुद्दा आहे. तर राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारीच्या अंतर्गत आमचं हे नॅशनल ट्रेड युनियन आहे आणि खूप सारे आम्ही इश्यूज घेतले आहेत आणि खूप सारे इश्यूज आम्ही त्याला सॉर्ट आउट केले आहे. पण गोव्यामध्ये आम्ही आल्यानंतर हे बघत आहे की बाबा इथं यांना जमीन दिल्यानंतर, कंपन्यांना जमीन दिल्या, तुम्ही सबसिडीवर दिल्या आहेत, सबसिडीवर तुम्ही जमीन दिली आहेत, मग यांना सबसिडी देता. आता तुम्हाला माहित असेल उद्योगपतींना 10.5 लाख करोड यांनी कर्ज माफ केलेलं आहे. अरे तुम्ही उद्योगपतींना कर्ज माफ करता, त्यांना काय कमी आहे? आणि या लोकांचे तुम्ही घर सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही हँडल करू शकत नाही, त्या पद्धतीने त्या लोकांना रोजगार देऊ शकत नाही, त्या लोकांचं हे स्वास्थ्य नाही करू शकत, तुम्ही एज्युकेशन प्रॉपर देऊ शकत. हे कुठून करणार हे लोक? तर या देशातले जे लोक ब्लड सकर ज्याला म्हणतो आपण, तर ब्लड सकर लोक हे आमच्या लोकांचा विचार करणार नाहीये. ज्यांच्या समस्या त्यांना पुढे येऊन हा पुढाकार घ्यावा लागेल.
तर मी या ठिकाणी जास्त काही न बोलता एवढंच सांगू इच्छितो की या देशामध्ये आपल्याला परत या देशामध्ये राष्ट्रव्यापी जनआंदोलन करणं गरजेचं आहे. आणि आम्ही जो सेन्ससचा मुद्दा घेतलेला आहे, आता बीजेपी सरकारला आम्ही सेन्ससच्या मुद्द्यावर आम्ही खाली झुकवलेला आहे. सेन्सस आमच्याकडे जर राहील तर त्या लोकांचा इकॉनॉमिकली किती डेव्हलपमेंट झालाय, त्याचा फायनान्शियल किती डेव्हलपमेंट झालाय, एज्युकेशनली किती डेव्हलपमेंट झालाय, त्याच्याकडे लँड किती आहे, लँडलेस किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर माहित पडेल का हा इतर वीक आहेत का पॉवरफुल आहेत. बरोबर ना. तर विकर लोकांनी एकत्र आलं तर आपण पॉवरफुल बनवू. आणि जे पॉवरफुल लोक आहेत, जे पॉवरलेस आम्हाला बनवत आहेत, त्यांच्या विरोधामध्ये आपण या राष्ट्रव्यापी जनआंदोलन करणं गरजेचं आहे. या देशामध्ये आपल्याला स्वतंत्रता मिळाली आहे 15 ऑगस्ट 1947ला. हे फेक आहे. तुम्हाला बघून घ्या, तुम्ही सर्च करा गुगलवर. इट इज नॉट अ इंडिपेंडन्स, इट इज अ ओनली ट्रान्सफर ऑफ पॉवर. आता बदमाश लोकांकडे ट्रान्सफर ऑफ पॉवर गेली आहे म्हणून ते लोक बदमाशी करत आहेत. मग प्रामाणिक आणि सिन्सिअर लोकांनी पुढाकार घेऊन ह्या आपल्याला परत या देशाचं राष्ट्रव्यापी जनआंदोलन करून या देशामध्ये इंडिपेंडेंट आपल्याला मिळावं लागेल. आपण इंडिपेंडेंट नाही आहे, ते बदमाश लोक इंडिपेंडेंट झालेले आहेत आणि आपल्या लोकांना परत हे लोक प्रॉब्लेम क्रिएट करत आहेत. जास्त काही न बोलता या ठिकाणी मी माझा 2 शब्द या ठिकाणी थांबवतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. तुझे नाव सांग आणि तुझे कितें जाल्लें खंय रावता तें सांग आनी तुजें कितें इश्यू जाल्लो पळय तो सांग आनी कितलीं वर्सां काम केलां तुवें. नाव कितें तुमचें? रमेश मावळणकर, वजरे, गांव वजरे. मी आता कंपनी नेस्ले कंपनी 10-12 वर्सां काम केल्लें पयलीं आणि मागीर ते कार्ड सांडले गेटीर. ड्युटी गेलो, ड्युटी सोंपयली म्हाजी आनी घरा येवन वचलो जाल्यार कार्ड ना म्हणटा सुपरवायझर सांगलेलो मला कार्ड ना. तर मला स्टॅम्प मारूंक ना, स्टॅम्प मारून म्हाका एक घेतलो तुजी कामां दिलो स्टॅम्प मारून दिसा आनी म्हणलं आनी परत तो स्टॅम्प द्यावा पडटा. तो मारूंक ना तेणी. म्हाका मारता मागीर फाल्यां मारता म्हणलो. अरे म्हणलं अशें काय करता. म्हणलं बेगीन कामाची गरज आहा म्हटलें, तुका खबर आहा एकटोच भितो. तर ना करतात ते काम. फाल्यां तुका 8 जाण अरे म्हटलें 8 सांगता पळय 4 जाण सांगता पयऱ्यान सांगता असं सांगलो. तरी मी ताका काय म्हटलें बघे, अरे म्हटलें बघ 10-12 वर्सां काम करता हां, ताका तूं वायतो आहे ना. हां आमी पयलीं कांयच नासलेलें, आतां नेसले सुद्दां जालें. तेन्ना आमचे सकाळी कामाक 8 ते रातच्या 10 घरा वचा. तेन्ना आमकां उठी नासलेली, तेतूनच काय ते पगार दी आनी आमकां धाडी हाडले घरा. सकाळी 8 ते 4 मिनिट ड्युटी आसलेली आणि 4च्या पुढे 10 पर्यंत उठी आसली. 10-11 गाडी सोंपल्यानंतर घरा गाडी भरून मॅगीची जी बॉक्स आसतली भरल्या उपरांत मग घरा सोडते गाडी. तर मी इतकेच म्हणटा काय खबर आहा, आमचे सगळे बॅकअप सगळे आमचे 4-5-8 वर्सां जाली घरा बेकार. इतकेच म्हाजें म्हणणें आहा, आमकां आनी काय नाका. जशें काडल्या बघ तशेंच आमकां परत कामाक सगळ्यांक, म्हाका एकट्याक न्हू सगळ्यांकच कामाक हे बेकायदेशीर काडल्या. हे याच्यार सगळ्यांका खबर आहा हे कशें मनीस काय ते बरोबर कोण ते आमकां सगळ्यांक घडयल्या. तर इतकेच मागता मी हे भुरगे काडलेले म्हाका एकट्याकच न्हू सगळ्यांका कामाक आहा तशें काडल्या तशेंच पर्यटन कामाक घेवचे इतकेच मागता आनी काय नाका. डिमांड ते पण पुरे करू शकत. नाव सांग तुजें, खंय रावता तें सांग. माझं नाव निखिल गाव, करपाल रावता. तिरुमल्ला कडेन सर्वीस करी. आजी बरी नासली म्हणून मी मोबायल हाडलेलो गेटीर आनी गेटीर दवरलो, काम बी केलें आनी म्हाका म्हणाले मगे नितीन म्हणालो ऑफिसान यो आनी कार्ड व्हर म्हणालो. कार्ड बी काय दिना. मगे म्हणालो 8 दिसांनी तुका घेता म्हणालो. मगे म्हणालो 15 दीस घेता. अशें करता करता म्हाका 3 वर्सां जाली कामाची. आनी कितलीं वर्सां काम करीत तूं? कितलीं वर्सां हेच्या पयलीं काम केलां तुवें हांगा? 12 वर्सां. 2010 जॉयन जाल्लो, 2022 म्हाका काडलो. आनी अशें करता करता एक कपड्यांचो इश्यू जालो. कपडे ना म्हणून मी रावलो आनी म्हाका म्हणालो तूं कपडे हे घाल दुसऱ्यांचे घाल म्हणालो. मी म्हटलें घामाचे घालचो ना कपडे. आनी मगे म्हाका म्हणालो तूं तेच घालून चल. मी म्हणालो घालचो ना. ते इश्यू जालो आनी मगे म्हाका म्हणालो 8 दिसांनी मगे ते इश्यू जालो आनी मगे म्हाका मोबायलाचे गेटीर हाडलेलो ते सांगले आनी मगे म्हाका काडलो. तो अजून घेवकूच ना? घेवकूच ना. तूं कितें काम करतालो हांगा? पॅकिंग करी. बरें. कपडे ना म्हणटालो न्हू, ते कपडे कोण युनिफॉर्म दिता न्हू कंपनीन. कंपनीचे नासले कपडे? कंपनीचे नासले म्हणून आम्ही भायर रावले. 20-21 जाण भुरगे आसले. ते नितीनान फोन केलो आनी म्हाका म्हणालो ते कपडे दुसऱ्यांचे घालून चल. मी म्हटले दुसऱ्यांचे घालिना, ते घामाचे कपडे न्हू, तुम्ही धुवन दिया म्हणालो. ना तू तोहेच चल. मग आम्ही 20 जाण तोहे धाडल्यो आनी मगे हो इश्यू जालो म्हणून मी जास्ती उलयता म्हणून म्हाका काडलो. बंडू मोरजकर लोडिंग कॉन्टॅक्टात काम करी. 7 दीस भरले म्हणून म्हाका कामारसून काडलो. आनी प्रसाद नाईक आनी राजेश मोरजकर हेंकां हेणी सुपरवायझराक
4 दिसांनी आपयले आनी म्हाज्या कडसून बरोवन घेतले की 7 दीस भरले म्हणून माफी कर म्हणे हांव लेटर दिले ते असोनी म्हाका तेंच्यांनी ना सांगले तुका कंपनीन कामारसून काडलो इतले. कितली वर्सां काम करतालो तूं? हांव हांगा 8 वर्सां काम केलें. 8 वर्सां काम करून तुका काडलो. आतां काडून कितलो टायम जालो आतां? आतां 1.5 वरां जाले. ओके. तुमी कोण हा यो रे बाबा भाई तू यो यो बरे तू यो मरे ओके. तर तुम्ही ऐकल्यात हे डिफरंट भुरग्यांचे डिफरंट विशय आसा आनी बारीक बारीक कारणां पळय कोणाचो युनिफॉर्म ना म्हणून कोणाचे कार्ड शेणले म्हणून कितें असले नाका जाल्ले कारणां करून गोंयकारांक काडप भायल्यांक घेवप हें सद्या चल्ललें आहा. ही दादागिरी एक्चुली तकले वयल्यान गेल्ली आसा आनी आमी हे सहन करीत आसा. हे गोंयांत म्हणून हे सहन जाता. हीच जर कंपनी कर्नाटका आसली महाराष्ट्र आसली आनी जर लोकल वांगडा असो अत्याचार जाल्लो म्हाका दिसना ह्या कंपनीचो ऑफिसर घरा कडेन पावतलो आसलो म्हणून. तो घरा कडेन पावचो नासलो. तांकां थंयसरूच मार पडपाचो आनी ह्या कंपनीच्या गाडयांक थंयच उजो लागपाचो. आमी गोंयकार खूब टॉलरेट करता, आमी सुशागाद म्हणटा, आमी जर असले करीत जाल्यार आमी वायलंट, आमी गुंडा असले आमकां टॅग आमचेच गोंयकार लायता. पूण आयज हे करिना म्हणून आमची ही परिस्थिती येयल्ली आहा. कित्याक ह्या ऑफिसरांक भंय ना. ह्या कॉन्ट्रॅक्टरांक हांगा भायल्या राज्यांतल्यान हांगा येतात आनी हांगा आमच्या गोंयकारांक त्रास करता पळय तांकां भंय उरलेलो ना. तो भंय निर्माण करपाची गरज आसा. आनी आयज आमी तुमकां प्रॉमीस करता की आमकां खूब वायट दिसलें आमचें कितेंय जावं पण आमी एज अ रेव्होल्युशनरी गोन्स आमी तुमकां प्रॉमीस करता आमी ज्या कंपनीन असले विशय आसा हे विशय आमी आमच्या तरेन हाताळटले. जो लेबर मिनिस्टर आसा बाबूश मोन्सेरात हेज्या कडेन आतां हे आमचे लायव्ह जाल्या उपरांत रोखडेच हांव फोन करून तेज्या कडेन अपॉयंटमेंट घेतलो ह्या विशयाचेर. कित्याक हो विशय फक्त हांगाच ना खूब कडेन चल्ला पूण सद्या ऑन प्रायोरिटी हो विशय सॉल्व करूंक मेळटलो काय ना तेच्या कडेन विचारतले. आमकां लेबर कमिशनराचें तोंड पळोवपाचें ना. आमचो आमदारूय आसा. हांव आनी आमदार बाबूश मोन्सेराताक वचून मेळटले हो विशय डिस्कस करतले आनी तांकां न्याय दिवपाचो आमी प्रयत्न करतले. आनी ह्या माध्यमांच्यान हांव बाकीच्याय गोंयकारांक सांगपाक सोदता की जर तुमी दुसऱ्या कंपनीनी जर तुमच्या कडेन असलो हो प्रॉब्लम जाता किंवा जाता म्हणून आमी 100% जाणा. तुमचे युनियन जर तुमकां सपोर्ट करिना, तुमचे युनियन जर थंय सेटिंग करता मॅनेजमेंटा कडेन बसून सेटिंगां करता जाल्यार प्लीज तुमकां रिक्वेस्ट करता आमकां तुमी अप्रोच जाया. आमकां जाय आमच्या गोंयकारांक न्याय मेळलो आनी तो न्याय फुकट पयशे घेवच्या आदी कित्याक आरजी केन्ना पयशे घेना, आरजी केन्ना सेटिंग करिना. फुकट तुमच्या खातीर फायट करपाचो हलोडो दिवपाचें काम आमचें आसतलें. कित्याक आमच्या पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बिलान आमचो सिंपल डिमांड दुसरो डिमांड आहा तो 80% प्रायवेट जॉब्स टू पर्सन ऑफ गोवन ओरिजीन. आनी हो जो मेरेन जायना तो मेरेन आमी शांत बसपाचें ना. आनी हें प्रॉमीस करता की येता ते असेंब्लीन ह्या विशयाचेर आमचो आमदार प्रश्न मांडटलो, आमचो आमदार जाता जाल्यार रेजोल्युशन घालतलो आनी आमच्या कडेन जर ह्या इतल्या टायमान जर एक बील ड्राफ्ट करून जातले जाल्यार ते बील सुद्दां असेंब्लीन घालपाचो प्रयत्न आमी आमच्या आमदाराच्या थ्रू करतले. देव बरें करूं.